तर वळण जर लावायचं असेल तर 21 वर्षाचा मुलगा झाल्यावर त्याला वळण लावता येईल का? हा, आता बघा ना, 5 वर्षाचा मुलगा मुलगी पण 5-6 वर्षाची आहे आणि तेव्हा जर ती हरी याच्या कीर्तनामध्ये जर गळ्यामध्ये टाळ घेऊन जर उभी राहतात, आता हे काय आहे? हे काय आहे? मृदुंग आहे. काय मृद अंग मृदुंग म्हणजे ते मृदू आहे. पण दंग होणारे आहे ते असं वाचतं की सगळ्यांना काय करतो? दंग करून टाकतं. आणि गळ्यात काय तुमच्या ज्याचा कधीच नाही विठ्ठल त्याला काय म्हणतात? टाळ. आता आपण मनुष्य जन्माला आलो तर आपण कुणाच्या संगतीमध्ये राहावं याचा आपला आपण काय करावं बाबा? विचार. काय करावा? विचार. बोलत चला, चुकलं तरी हरकत नाही. बोलता बोलता माणूस काय करतो? चुकतो आणि परत शिकतो. पण बोलायचं नाही तर काय बोलायचं होता, पण मला वाटलं महाराज मी चुकलो. अरे चुकला तरी चालेल, काय चुकल्याशिवाय माणूस शिकत नाही. म्हणून बोलायचं काय करावं? प्रयत्न करा. आणि परमार्थामध्ये काय मुभा आहे, फुकट आहे. श्रवण केल्याचे फळ काय तर क्रिया पालते तत्काळ. श्रवणाची क्रिया आहे, फुकट आहे. इथं काय पैसे द्यायला लागत, तरी पण आपण यायला मागत नाही. यायला पाहिजे की नाही लोकांना? अहो बघा ना, मुसलमानांच्या मशिदीमध्ये एवढी लहान लहान पोरं दिवसात 5-5 वेळ जातात नमाज पढायला. कशाला? आणि आपली पोरं दिवसभर बघा होतं मोबाईलवर स्टार्टिंग. काय दादा? मोबाईलवर स्टार्टिंग. बघा ना पोरगा आमचा कसा आलाय. ही पोरं कशी आली? हे कोणी वडील लावायचं? वडील कोणी? आई वडिलांनी लावायचं. वडील काय आमची पोरं काय ऐकतात? मग तुमची पोरं काय ऐकत नाही? त्यांची पोरं जर ऐकतात तुमची काय ऐकणार? तुमची काय ऐकणार? अरे तुम्ही वेळ काढा ना. हा, तुम्ही वेळ काढा. कुठे कथा कीर्तन आहे, कुठे प्रवचन आहे, कुठे हरिपाठ आहे, हा, कुठे सप्ताह आहे, तिथे जा बसा आणि बसून काय करा? श्रवण करा. हो, श्रवणाचे मीचे बैसावे येऊन साम्राज्य भुवनी सुखी नांदे. अलंकार नाम ज्ञाने. काय गीतेमध्ये सांगितलंय की श्रवणाच्या निमित्तानं बाप तुम्ही या, ऐका आणि ऐकून त्याप्रमाणे जर वागलात तर सगळीची सगळी सुख तुमच्या पायाशी. कोण म्हणते? माझी माऊली म्हणते. काय नाव अध्यामध्ये म्हणते? तरी अवधाने केली मग सर्व सुखाची पात्र होईल. हे प्रज्ञोत्तर माझे उघड. एवढं सगळं सांगतात. सगळीच्या सगळी सुख तुमच्या पायाशी. प्रतिज्ञा करून सांगतोय तरी पण आपला विश्वास, आपला लक्ष कुठे आहे? संसारावर. आपला लक्ष कुठे आहे? चोराची नजर ओळख्यावर. विषय विषयाचा परिवार. गोड परमार्थ लागे कडू आणि कडू विषय तो गोड जीवाशी. कशी पोर आहे अशी मुलं आपण तयार करायला पाहिजे. कधी करू? अहो या मुलाने जर आता जर वळण लावलं तर तुमच्यानंतर सप्ते कोणी करायचे? आता एवढा मोठा दत्त मंदिराचा आपला सप्ताह होतो वायशेकचा. उद्या त्याला अधिकारी व्हायला पाहिजे का नको? काही इकडनं आळंदीवरच नेहमी आणायची आपण माणसं. मग ती व्हायला पाहिजे. ती होणार कशी काय? घडवायचं कोणी? आता तुम्ही पोळ्या बनवता की नाही घरात? काही लोक पोळ्या बनवतात. पीठ चांगला मळतात ना पाणी घालून ताई. हा, आणि पीठ मळल्यानंतर मस्तपैकी असा हे करून मग त्याला पोलीपटावर काय करतात? लाटणीने काय देतात? आकार देतात. मग ह्या चपात्याला कोणी आकार द्यायचा? बरं आकार दिलाय पण त्याच्यानंतर भाजता पण आली पाहिजे, नाही तर करपवून टाकायचं. करपलेली पोळ कोण खायचं नाही. मग त्याच्यात निवडलं. म्हणून म्हणतात संस्कारेण हेमलता वर्धते. संस्कारेण हेमलता. हेमलता म्हणजे एखादी वृक्षवल्ली. ती जर आपण लावली आणि ती जर अशी वाकडी पडली खाली वाढत चालली, पण त्याच वेलीला जर 2 काठ्या लावल्या आणि त्याला जर जरा दोरा गुंडळला तर ती वेल कुठे जाईल? पण त्या वेळीला जर आधार दिला तर ती सरळ जाते. ही मुलं सरळ नाही जाणार का? कोणी त्याला दोरा लावायचा? हा, सांगड बांधारे भक्ती नारायण नावाची. सांगड बांधारे. हे फुलं आहे की हे हार आहे की नाही? हार. त्या हारामध्ये फुलं असतात. ती एकाच रंगाची असतात का? मग बऱ्याच रंगाची फुलं असतात. पण ज्यावेळी त्याला सुई लावली की दोरा येतो की नाही हाराला, पण त्या फुलाला अगोदर काय करायला लागतं? टोचून घ्यायला लागतो. तेव्हा ते हार कुठं जातात? देवाच्या. मग टोचायचं कोणी? टोचण्यासाठी ज्याच्या हातात सुई आहे ना तिकडं घेऊन जा. पण आपण जायलाच मागत नाही.
श्रद्धाना पुरुषा धर्मशास्य परम हो प्राप्यमान वर्तन्ते वस्तु संसार वर्तमान पाहे पा दूध पवित्राणी गोड पासी त्वचेची या पद्राड परित्या वेरुण बुचिडा शुद्ध काय न सेवती का कमल कंदानी दरदुरी नांदन उकही कची घरी परी परागसी विजय भ्रमरी राजखरची उरे रामा पाहे पा दूध पवित्र आणि गोड दूध कसं आहे पवित्र आहे आणि गोड आहे मग ते पवित्र जर दूध आहे तर या अपवित्र शरीराने जर त्याचं प्राशन केलं तर शरीर कसं होईल पवित्र होईल बोला कसं होईल पवित्र आता एखाद्या दारुड्याने जर आमच्या संगतीमध्ये आला तर लोक त्याला काय बोलतील हे कोण आहेत महाराज आहेत आता ते आहेत का नाही पण दिसायला आहेत की नाही मग संगत कोणाची करावी संतन के संग लगरे प्रत्येक घराघरामध्ये रामायण व्हायला पाहिजे लहान भावाने मोठ्या भावाचं ऐकायला पाहिजे आणि मोठ्या भावाने लहान भावाला वडिलांचा दिलासा द्यायला पाहिजे अशा पद्धतीने जर चाललो तर घराघरामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये आणि माझ्या महाराष्ट्र राज्यामध्ये रामायण घडायला वेळ लागणार नाही आता सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने हात वर करा प्रेमाने हाताने टाळी आणि मुखाने भगवंताचं भजन विठोबा